सामूहिक बलात्कार करून दिशा सॅली यांची हत्या, आई वडिलांचा मोठा आरोप। आदित्य ठाकरे, सूरज पांचोली, दिनो मौर्यावरही गंभीर आरोप। मुंबई पोलिसांनी दिशाभूल केल्याचा दावा करत हायकोर्टात याचिका। कोकण रेल्वे महामंडळाच्या विलीनीकरणाचा मार्ग मोकळा, निधीच्या तुटवड्याचं संकट सोडवण्यासाठी विलीनीकरण केलं जाणार असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। 1 एप्रिलपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा प्रवास महागणार, टोलच्या रकमेतून होणार 5 रुपयांची वाढ। देशातल्या सर्वात महाग एक्सप्रेसवेचा किताब कायम। केईएम रुग्णालयाच्या गेटवरील इंग्रजीतील नावाला काळं फासत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। मराठीत मजकूर नसल्यानं शिवडी परळ येथील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन। एअरटेल करून मराठी भाषेत हेल्पलाईन सेवा सक्रिय, मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू केल्याचं एअरटेलचं ठाकरेंच्या शिवसेनेला पत्र। ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही मागणी करण्यात आलेली होती। कोस्टल रोडवर अतिवेगानं वाहन चालवल्यास बसणार दंड। स्पीडगन कॅमेऱ्याच्या मदतीनं कारवाई, अतिवेगानं चालणाऱ्यांना तब्बल 3000 गाड्यांना बसला दंड। तारांकित प्रश्नाला सरकारचं लेखी उत्तर। मुंबईत यंदाच्या वर्षी नालेसफाईसाठी अंदाजे 240 कोटींचा खर्च होणार, तर गैरव्यवहाराला चाप बसवण्यासाठी मुंबई पालिका घेणार एआयचा आधार। मुंबईसह राज्यात उष्णतेच्या लाटेनंतर हवामानात पुन्हा बदल, पुढील 5 दिवस अवकाळीच्या पावसाचं भाकीत। मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजेच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।